हॅलो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती संक्रांत आणि सकाळी सकाळी बघा विरा आणि परी दोघीजणी रडत होत्या. तर का आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर सकाळी उठले, मस्त तयारी केली आणि आज ना बनवली होती वालाच्या शेंगा, चटणी आणि चपाती. आणि इकडे बघा मी बॅग पॅक केली. तर आज ना यांना जायचं होतं इलेक्शन ड्युटीसाठी आणि त्यासाठी त्यांची ते मी बॅग पॅक करून ठेवली होती. आणि म्हणूनच परी आणि विरा दोघीजणी पण रडत होत्या. तर बघा इथे त्यांचा डब्बासुद्धा पॅक केला आहे, टिफिन दिला त्यांना आणि इकडे ते निघाले. आणि आता हे जायला निघाले होते इलेक्शन ड्युटीसाठी आणि परी बघा किती रडते. ते गेल्यानंतर सुद्धा इतकी रडत होती ती, मी तिला खूप समजावलं. तसं तर ते ना आम्हाला सोडून कधी कुठे जात नाही आणि आम्ही सुद्धा कुठे जात नाही, जिथे जायचं तिथे सोबत असतो. जास्त फिरायला वगैरे आम्ही कुठे जात नसतो आणि जरी एखाद्या वेळी गेलो तर सगळेजण सोबत जातो. त्यामुळे त्यांना इतकी सवय आहे ना पप्पाची. त्यामुळे ह्या दोघीजणी खूप रडत होत्या. म्हटलं अगं एकच तर दिवस जात आहे. मग म्हटली नाही पप्पा का गेले. मग खूप समजावलं त्यांना म्हटलं जा तुम्ही मस्त फ्रेश व्हा, आज नवीन ड्रेस घाला. तोपर्यंत मी तुमच्यासाठी आज बनवते तीळ गुळाची पोळी. मग थोड्या त्या शांत झाल्या. आता इथे बघा तीळ घेतले, थोडे शेंगदाणे घेतले, दोन्ही भाजून घेतलं, मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेतलं. त्यानंतर गूळसुद्धा त्यात ॲड केला आणि ते बघा मस्त पोळी मी लाटून घेतली. दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस भाजून घेतली. तेलच टाकलं होतं कारण तूप त्यांना जास्त आवडत नाही. आणि ते बघा मस्त पोळी तयार झाली आहे. तोपर्यंत ह्या रेडी होऊन बसल्या होत्या सोफ्यावर टी व्ही बघत. आता इथे यांना पोळी दिली आणि इकडे बघा तोपर्यंत पप्पांना सकाळी सगळं गवत काढून घेत होते. हे दोघीजणी मस्त पोळी खात होत्या, त्यांना खूप आवडली. त्यांची रिॲक्शन बघा. चला म्हटलं थोडंसं तरी आता दुःख विसरले असतील. मग दुपारी सगळी कामे आटपली, थोडं सगळ्यांनी आराम केला. त्यानंतर झाली होती संध्याकाळ आणि यांना दोघींना साडी नेसायची होती. बघा माझी क्यूट शिविरा किती छान दिसते. इथे परीला सुद्धा माझी साडी नेसवली होती. तिला साडी नेसवायला मला खूप टाईम लागला होता परीला. आणि बघा छान अशा दोघींनी मस्त व्हिडिओ काढला. त्यानंतर दोघी जणींना बाहेर गेल्या होत्या सगळ्यांना तिळगुळ वाटण्यासाठी. खरं हेच दिवस असतात लहानपणचे. मस्त आपण सगळीकडे जातो, मस्त साडी नेसतो, तिळगुळ वाटतो. मग इथे आम्हाला सुद्धा त्यांनी तिळगुळ दिले, त्यांना आम्ही भरभरून आशीर्वाद दिले. तर तुम्हाला सुद्धा संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.